चला व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज बनवायचं आहे आपल्याला चिकन फ्राय. फ्रेश चिकन धुवून घेतलेलं आहे. आता यामध्ये टाकायचे आपल्याला हळद, मीठ. पहिल्यांदा आपण हे शिजवून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्याचं चिकन फ्राय बनवणार आहोत मस्तपैकी. हळद टाकल्यानंतर असं मिक्स करून ठेवायचे. त्याच्यावर प्लेट झाकून ठेवायची. सोबतच चिकन मसाला देखील टाकायचा आहे यामध्ये. टाकून झाल्यानंतर 5 मिनटं तरी झाकून ठेवायचे. आता आपल्याला लागणार आहे कांदा. त्यासाठी आपण कांदा बारीक करून घेणार आहोत. कांदा बारीक करून घ्यायचा आहे. चिकन आता शिजू टाकायचं आहे. कांदा भाजून घ्यायचा असं तेलामध्ये. त्यानंतर आपलं चिकन जे आहे ते या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आणि असं मिक्स करायचं. सगळा मसाला कांदा मिक्स करून घ्यायचा आणि झाकून ठेवायचे. शिजत तर झाकून ठेवायचं आहे. चिकन शिजल्यानंतर असं एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. यासोबत आपल्याला तीळ आणि फरसाणा लागणार आहे. तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. तेल ओतून कढईमध्ये ठेवायचं आहे. तेल तोपर्यंत भाजेल. आलं लसूण पेस्ट देखील लागणार आहे. फरसाणा बारीक केलेला आहे. आता कांदा टाकून घ्यायचा आहे तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. सोबतच आपल्याला तो मसाला बारीक केल्यानंतर गाळून घ्यायचा आहे आणि सुहाना मसाला टाकायचा आहे. थोडंसं तिखट टाकायचं आहे यावरती. मसाला आपण टाकणार आहोत चिकन फ्रायमध्ये. कांदा असं हलवून घ्यायचं तेलामध्ये. जास्त करपू द्यायचं नाही. बाजरीचं पीठ देखील थोडं टाकायचं. आपण फरसाणा बारीक केला तो टाकायचा. थोडं मिक्स करून घ्यायचं. तिखट मसाला टाकून घ्यायचा आणि तो देखील यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. सोबतच मीठ देखील टाकायचं आहे. विसरता कामा नये. आता चिकन टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये मिक्स करायचं आहे. चांगलं चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे मसाल्यामध्ये. हे अशा प्रकारे. त्यासोबत मिठाचं सूप आहे ते थोडंसं टाकायचं आहे यामध्ये. थोडंसं सूप टाकल्याने चांगलं. वरून कोथिंबीर टाकायची अशी. नंतर हलवून घ्यायचं चिकन. कस्तुरी मेथी देखील थोडीशी टाकायची आणि अशा प्रकारे हलवून घ्यायचे. त्यानंतर प्लेट यावरती झाकून ठेवायची चांगली. 5-10 मिनटं ठेवायचं. चला तर आपलं चिकन फ्राय तयार झालेला आहे. बघू शकता एकदम मस्त असं छान चिकन फ्राय तयार केलेला आहे आपण. तुम्ही देखील अशा प्रकारे चिकन फ्राय बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.